आजच्या अन्नदात्यासाठी अन्नत्याग या आंदोलनासाठी उपस्थित असणारे आमचा कर्जत जामखेडचं भविष्य, ज्यांचा जन्म बारामतीत झाला पण कर्जत जामखेडच्या मतदारसंघाला एक दिशा देणारं नेतृत्व, आणि ते तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी या सरकारनं जे कर्ज माफ केलं आणि त्याच्यामध्ये जाचकाठी टाकल्यात, त्या जाचकाठी रद्द करून सरसकट 2 लाख रुपये कर्ज मंजूर करण्यासाठी म्हणून आज एवढा मोठा निर्णय घेऊन या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करीत असताना परवा दिवशी त्यांचे वडील आणि आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक राजेंद्र दादा या ठिकाणी उपस्थित राहून पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला। त्यावेळेस दादांनी सांगितलं, रोहित माझा मुलगा आहे, परंतु मी शेतकऱ्यांसाठी तुमच्या ताब्यात दिलेला आहे। मग शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन करत असताना कालपासून काय मंडळी वेगळ्या वेगळ्या पोस्ट टाकून दादांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात। ते सत्तेच्या वरचढीत बसलेले असताना माझी उंची तेवढी नाही, परंतु मी मुख्यमंत्री साहेबांना सांगन, 2012-13 साली तुम्ही राशीन भागात, कर्जत जामखेडमध्ये येत असताना तुम्ही तर बिंबीच्या देठापर्यंत बोंबलत होता शेतकऱ्यांसाठी। आता तुमचं प्रेम गेलं कुठं? त्याच्यानंतर त्यांच्या मागे बांडगुळ फिरतात। ती 2013 साली बारामतीमध्ये जाऊन पवार कुटुंबाला बदनाम करण्यासाठी सांगितलं, आमच्या ताब्यात सरकार द्या, पहिल्या मीटिंग मध्ये आम्ही अमुक अमुक करू, कारण काही गोष्टी बोलता येत नाहीत। कुठे गेल्या त्या गोष्टी? आणि तुम्ही हे सगळं खोटं करीत असताना जेवढ्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या संघटना होत्या त्या पैशाच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर फोडल्या आणि ते सगळे वळचरीला बांधले। शेतकरी बंधूंना मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक विनंती करेन, मी शेतकरीची, मी शेतकरी आहे, मी पुढारी म्हणून बोलत नाही। हिथून पुढच्या काळात कुणीच आंदोलन करणार नाही आपल्यासाठी। हे शेवटचं आंदोलन केलं आणि हे शेतकरी संघटनेचं नाही, हे शेतकऱ्याच्या मुलाचं आंदोलन आहे, हे रोहिदाताचं आंदोलन आहे। आणि पांडुरंगाच्या चरणी आपण सगळे प्रार्थना करू। कालपासून काय कायांनी उलटा बॉम्बलायला सुरू केले, पण पांडुरंग दादाला 4 दिवस नाही, किती दिवस झाले तरी तेवढी ताकद देईन, आमच्या दादाला काय होणार नाही। आणि जर दादाला काय होण्याची शक्यता दिसली तर सगळ्याच्या आधी मुख्यमंत्र्याच्या पुढे मंत्रालयात जाऊन मी जीव देईन शेतकरी म्हणून। आपण सगळे शेतकरी कर्जत जामखेडचे आम्ही जाऊ, परंतु महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी दादाने निर्णय घेतलाय म्हणून तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माझी विनंती, जास्त बोलणार नाही, परंतु आपण सगळेजण एकजूट व्हा। आत्ताच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी पाठिंबा द्या आणि इथून पुढच्या काळात शेतकऱ्यांसाठी जे जे दादा निर्णय घेतील त्या निर्णयासाठी ठाम राहा अशी विनंती करतो। जास्त न बोलता मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो आणि रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सरसकट कर्जमाफी, कर्जमाफी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, कर्जमाफी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। रोहित दादा तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है। हॅलो, पदाधिकाऱ्यांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही खरंच उपोषणाला जे जे नाही त्यांनी कृपया खाली चला। स्टेजच्या खाली पुढे गाद्या टाकलेल्या आहेत, तिथं बसायला व्यवस्था केलेली आहे, स्टेज मोकळं करा। इथले पण कमी करा जरा। शेतकरी एकजुटीचा, भारत माता की वंदे इन्क्लाब, मोठ्याने आवाज द्या, इन्क्लाब। शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती, शेतकरी एकजुटीचा। जमलेल्या शेतकरी भावांनो आणि बहिणींनो, मी 12 जून म्हणजे गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी नाही असू देत ना, राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या संबंधी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीमध्ये घातलेल्या अटी या रद्द कराव्यात आणि राज्यातल्या सरसकट सर्व शेतकऱ्यांना किमान 2 लाखाची कर्जमुक्ती द्यावी अशा प्रकारचा अध्यादेश राज्य सरकारने जो कटकटीचा काढलेला आहे
तो रद्द करून सुधारित अध्यादेश काढावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळातला एक विधानसभेचा युवक आणि आमदार रोहितदादा पवार यांनी आंदोलनाच्या अगोदर राज्य सरकारला अनेक वेळा पत्रव्यवहार केला. भावांनो, राज्य सरकार म्हणजे हे तुम्ही आम्ही चुकीच्या पद्धतीनं हे जन्माला घातलेलं एक अपत्य गेल्या 12 वर्ष तुमच्या आणि माझ्या डोक्यावरती बसलेलं आहे. तुम्हाला आणि मला त्यावेळेस वाटलं होतं की पाठीमागच्यांनी आम्हाला थोडा त्रास दिला म्हणून हे जरा बरं लागेल. त्या बाबांनी जे 2014ला जे गाजर दाखवलं ते गाजर गोड होतं की तुरट होतं हे आज तुम्हाला समजायला लागलंय. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी चळवळीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना किमान सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी यासाठी आम्ही राज्यभर बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये गेले 7-8 महिने आम्ही आंदोलन केलं. नागपूरमध्ये प्रचंड जनसागराच्या रेट्यामध्ये या राज्य सरकारने त्या ठिकाणी कर्जमाफी देऊ अशा प्रकारचा अध्यादेश काढला 30 जूनचा. महेश दादा सोबत भावांनो, आलेले 2-3 कार्यकर्ते जरा त्यावेळेस पाठीमागे आम्ही दादांना सांभाळतो. या तुम्ही पाठीमागे. नागपुराच्या प्रचंड आंदोलनामध्ये हा. जर रात्रीच्या वेळेस त्या थांबा जरा. ठिकाणी जर सुलतानी आसमानी संकटासारख्या पावसाने जर व्यत्यय आणला नसता तर जूनची साहेब. देखील आपल्याला वाट बघायला लागली काळेसाहेब नसती. आजूबाजू थोडी जरा या आवाज द्या राज्याला दादांकडे. आम्ही केल्या काळेसाहेब, शेतकरी आजूबाजूचे चळवळीच्या माध्यमातून शेतकरी संघटनेचे अतुल संस्थापक चव्हाण. प्रत्यय युगपुरुष तुम्हाला शरद विनंती आहे, जरा जोशी त्यांना यांच्या साईडला करा सर्वांना. माध्यमातून माझ्यासारखा कार्यकर्ता हा राष्ट्रीय लेवलला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी काम करतो. राज्यातल्या शेतकऱ्यांनाच नव्हे तर देशातल्या शेतकऱ्यांना देखील कर्जमुक्ती मिळाली पाहिजे ही शरद जोशी विचारमान दादांच्या मागे शेतकरी बसलेले संघटना सन्माननीय महासंघाची आणि पदाधिकारी सर्वांना राष्ट्रीय विनंती आहे. फाउंडेशनची मागणी आहे. थोडं मागे मागे या. आम्ही राज्यामध्ये या अनेक संघटना त्या ठिकाणी जवळपास 260 पेक्षा अधिक दादांना संघटना त्रास होतोय. राष्ट्रीय दादांच्या लेवलला पाठीमागे एकत्रित बसलेले केल्या. महिला पदाधिकारी त्यावेळेसची यांना विनंती आहे. कर्जमुक्ती आणि आजची त्यांनी कर्जमुक्ती थोडं पाठीमागे याच्यातला यावं. डिफरन्स तुम्हाला अनेक वेळांनी ताई, सांगितलेला आहे. तुम्हाला विनंती अनेक आहे जणांनी थोडं सांगितलेलं पाठीमागे. आहे. कविता ताई या सरकारला आम्ही कधीही कर्जमाफी किंवा मुक्ती मागितलेली नाहीये. शेतकरी हा राजा आहे आणि या राजाने राजासारखंच राहिलं पाहिजे. म्हणून या भूमीमध्ये छत्रपती दादांच्या शिवाजी पाठीमागे महाराजांनी बसलेल्या सर्व त्यांच्या महिलांना काळामध्ये विनंती आहे त्यानंतर त्यांनी जगद्गुरु थोडं संत तुकाराम दादांच्या महाराजांनी पाठीमागे बसावं. डॉक्टरांच्या त्यानंतर सल्ल्यानुसार 2008 थोडं मध्ये त्रास या होतोय. राज्य सरकारच्या मधल्या काँग्रेस ही माझी पक्षाने विनंती जी आहे. कर्जमुक्ती आपल्याला दिली याच्यातला डिफरन्स तुम्हाला पाहायला मिळाला असेल. आम्ही शेतकऱ्यांच्या सन्माननीय कर्जमुक्तीसाठी पदाधिकारी ज्या पद्धतीनं शेतमालाला गॅरंटी सुनील भुसावळ MSP साहेब, बेस त्यांना रेट विनंती हमी आहे. भावाची मागणी केली. केंद्र सरकारने ज्यावेळेस शेतकऱ्यांचे 3 कायदे आणले ते 3 कायदे देखील या शेतकरी चळवळीनं मागे घ्यायला लावले. त्या घटकातला देखील मी एक सदस्य आहे. हॅलो. आम्ही कधीही सरकारला भीक मागितलेली नाही. सरकारने तुकड्या तुकड्यात दिलेली ही कर्जमुक्ती आपण आम्हाला इथे नको आहे. शेतकऱ्यांच्या आम्ही ही कर्जमुक्ती कर्जमाफीच्या आंदोलनामध्ये धिक्कारून बसलेलो टाकतो. आहोत. आमच्या रोहित शेतमालाला दादाचा किमान गॅरंटी अन्नत्याग बेस रेट चालू आहे. हमी भाव जर मिळाला याची काळजी सरकारने घेण्यासाठी जर हे कायदे आपल्या पाळले पाठीमागे तर आम्हाला महिला सरकारकडे वारंवार आणि पदाधिकाऱ्यांनी कर्जमुक्ती थोडं किंवा तरी कर्जमाफीसाठी जाणीवपूर्वक बाजूला आंदोलन हवं. करण्याची जेणेकरून आवश्यकता दादाला येणार त्रास नाही. होऊ नये. आवश्यकता लागणार नाही. यासाठी या राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी पंढरपूरमध्ये सुरू असलेलं रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालचं सत्याग्रह आंदोलन हे आंदोलनाला 2 दिवसामध्ये 24 तासाच्या अगोदर या राज्य सरकारने निर्णय घेतला नाही तर मी संघटनेच्या माध्यमातून राज्यातल्या सर्व तमाम युवक शेतकऱ्यांना जाहीर आवाहन करतो की आंदोलनाला पंढरपूरमध्ये लवांडे येण्याचीच साहेब. आवश्यकता नाहीये. समोर लवांडे साहेब. तुम्ही तुमच्या तालुक्यातल्या गाव पातळीपासून तर तहसील कार्यालयापर्यंत त्या ठिकाणी आंदोलनाला प्रचंड ताकदीने सहकार्य करा आणि राज्यामधल्या जर 24 तासाच्या आत या राज्य सरकारने या निर्णय घेतला नाही तर राज्यामध्ये
सप्लाय होणारा सर्व प्रकारचा शेतमाल आपल्या गावातूनच बाजार समित्यात जातो. तो शेतमाल अडवण्याचं काम करा आणि या शेतकऱ्यांना राज्य सरकार कशी कर्जमुक्ती देत नाही हे दाखवून देण्याचं काम हे राज्यातल्या शेतकऱ्यांनी, गावातल्या शेतकऱ्यांनी करावं अशी या ठिकाणी जाहीर विनंती करतो. आणि मी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली या चला. स्टेजची आणि Thank you. सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद मानतो महाराष्ट्र आणि मी माझे प्रदेशचे 2 शब्द संपवतो. प्रवक्ता धन्यवाद. माजी युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय महेदार तपासे हे आता शेतकऱ्यांना संबोधित करतील. अन्नदात्यासाठी अन्नत्याग ह्या संकल्प मांडणारे आणि आपल्या ह्या पवित्र नगरीमध्ये अन्नत्यागाचं आंदोलन करणारे आपले सर्वांचे लाडके हृदय सम्राट सन्माननीय रोहितदादा पवार, त्यांना समर्थपणे ताकद देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी आलेले सन्माननीय प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब, उपस्थित सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार आणि आजच्या या पंढरी नगरीमध्ये या ऐतिहासिक आंदोलनाला पाठिंबा देणारे सर्व शेतकरी बांधव, भगिनी, तरुण मित्रांनो, खर तर शेतकऱ्यासाठी आंदोलन करायचं ही संकल्पना रोहित दादांना रायगडावर आली जेव्हा ते छत्रपतींच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी 5 तारखेला गेले होते. सन्माननीय शेकापा पक्षाचे जयंत पाटील साहेब आले, त्यांचे या ठिकाणी मनापासून स्वागत. ते पाठिंबा द्यायला आले. भाई, ओ भाई, भाई थोडं मागे वा, भाई भाई. आणि रोहित दादांनी खऱ्या अर्थाने कुठल्याही पद्धतीनं एक चिघळणार आंदोलन नव्हे तर एक सकारात्मक आंदोलन स्वीकारलेलं आहे. 1917 साली महात्मा गांधींनी अशाच प्रकारचे एक आंदोलन हे चंपारणच्या बिहारच्या राज्यामध्ये केलं होतं आणि तशाच त्याच धर्तीवर महात्मा गांधींच्या पावलावर पाऊल टाकून सन्मान्य रोहित दादांनी आज अन्नत्यागाचं आंदोलन केलेलं आहे. आपण मगासपासून पाहत आहात की डॉक्टर महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय विभागाचं पथक येतंय, तपासणी करतंय, ब्लड प्रेशर किती, शुगर किती, अमुक किती, तमुक किती त्याची माहिती देत आहे. परंतु मला एक ठिकाणी एक माहिती रोहित दादांना द्यायची आहे की तुमचं शुगर ब्लड कमी जास्ती होत असेल परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या शेतकरी बांधवांच्या मनातलं तुमचं प्रेम हे टप्प्याटप्प्याने वाढत आहे. मगाशी पत्रकार बांधव सकाळी 8-8:30 ला रोहित दादाचे इंटरव्ह्यू घेत होते. ते म्हणत होते, रोहित दादा तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलात, तुम्ही कसं काय आंदोलन करतात? अहो सोन्याचा चमचा ज्याने दिला ते राजू दादा बघा तिकडे बसले सर्वसामान्यामध्ये, ते शेतकरी पुत्र आहेत आणि अशा पद्धतीने भेदभाव करत नाही. शेतकरी अडचणीत असेल तिकडे पवार असेल आणि त्याची सुरुवात आमच्या रोहित दादा पवारांनी केलेली आहे. हा देश शेतकऱ्यांचा देश आहे, हा देश कष्टकऱ्यांचा देश आहे आणि त्याच्यावर जर कुठलं जुलमी सरकार अन्याय करत असेल त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही रोहित दादांच्या मागे पूर्ण महाराष्ट्र उभं करू, या सरकारला नमतं करू, या सरकारला गुडघ्यावर बसवू. आपण जो आशीर्वाद रूपी पाठिंबा सन्मान्य रोहित दादांना देत आहात हाच खऱ्या अर्थाने पंढरीचा आशीर्वाद आहे. अधिकच न बोलता एवढं सांगतो की आपले रोहित दादा आपल्यासाठी मैदानात उतरलेले आहेत. तुम्ही रोहित दादांना पाठिंबा देताय की नाही? हात वर करा, सगळ्यांनी हात वर करा. असाच आशीर्वाद रूपी आशीर्वाद सन्मान्य रोहित दादांना द्या एवढं बोलतो, विनंती करतो.